प्रथम सर्वांना नमस्कार. माझे नाव सोनाली संभाजी बडे आहे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातराळ सैदापूर आहे. माझ्या जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर आहे. माझ्या विषयाचे नाव आहे मोबाईलचे फायदे तोटे. चला तर मग सुरू करूया. आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. आजच्या या युगात तुमच्या हातात असलेला मोबाईल फोन अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आज मोबाईल फोन हा आपल्या जीवनाचा एक भाग बनलेला आहे. ही गोष्ट सत्य आहे की मोबाईलमुळे अनेक गोष्टी कमी वेळात व कमी कष्टात करता येतात. परंतु या मोबाईलचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेही आहेत. मोबाईलचा सर्वात मोठा फायदा हा आहे की आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो. याचा वापर आपण अभ्यासासाठी, गाणी ऐकण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठी, गेम्स खेळण्यासाठी, फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ बनवण्यासाठी करतो. तसेच कॅलेंडर, घड्याळ, नोटबुक, कॅल्क्युलेटर ही सुविधाही मोबाईलमध्ये आहेत. मोबाईलमुळे घर बसल्या लोक अनेक कामे करतात. उदाहरणार्थ लाईट बिल भरणे, पैसे पाठवणे, कपडे मागवणे, जेवण मागवणे. कुठे जायचे असल्यास गुगल मॅपच्या सहाय्याने रस्ता शोधू शकतो. तसेच मोबाईल छोटा असल्याने आपण कुठेही सोबत येऊ शकतो. एक छोटासा मोबाईल अनेक कामे करू शकतो. म्हणून मोबाईल फायदेशीर आहे. मोबाईलचे तोटे. मोबाईलमधून निघणारे रेडिएशन मानवी शरीराला हानिकारक आहे. म्हणून कामापुरताच मोबाईल वापरावा. खूप मुले मोबाईलमध्ये गेम खेळतात, आपला वेळ वाया घालवतात. त्याच्यामुळे त्याच्या अभ्यासावर परिणाम होतो. अनेक तरुण सोशल मीडियाच्या जास्त वापरामुळे वाईट मार्गाला लागतात. मोबाईल हॅकिंगमुळे गोपनीय माहिती चोरी होऊ शकते. हेडफोन लावल्याने कानाच्या समस्या होऊ शकतात. मोबाईलमुळे पालकांचे मुलावरील लक्ष कमी होत आहे. याच्यामुळे कुटुंबातील लोकांचा संवाद ही कमी होत आहे व मोबाईलच्या जास्त वापराने लोक चिडचिड करतात. मोबाईलचे फायदे. मोबाईलचे खूप फायदे आहेत, परंतु तेवढेच तोटेही आहेत. त्याच्यामुळे मोबाईलचा गरजेपुरता योग्य वापर केला तर मोबाईलमधून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. एवढूसा मोबाईल झाला सर्वांचा लाडका. माणूस माणसाजवळून झाला प्रेमाचा पोरका. अहो, एवढूसा मोबाईल झाला सर्वांचा लाडका. माणूस माणसाजवळून झाला प्रेमाचा पोरका. 21व्या शतकातील सर्वात क्रांतिकारी शोध म्हणजे मोबाईल फोन. या छोट्याशा यंत्राने अवघे जग मुठीत आणले आहे बरं का. मोबाईल आज आपल्या जीवनाचा एक भाग बनलेला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या सोबत असतो. मोबाईलच्या अतिवापराने डोकेदुखी, मानेत गॅप पडणे, डोळेदुखी अशा समस्या होऊ शकतात. काही वाईट बुद्धीचे लोक मोबाईलचा चुकीच्या पद्धतीने वापर करतात. मोबाईल नसता तर या समस्या निर्माण झाल्या नसत्या. लहान मुले मैदानी खेळ विसरून गेले आहेत. महागडी मोबाईल घेण्याच्या नादात अनेक जण कर्जबाजारी होतात. प्रत्यक्ष भेटीपेक्षा लाईक आणि कमेंट याला महत्त्व आले आहे. थोडक्यात मोबाईल हे दुधारी शस्त्र आहे. ते वरदान ठेवले की शाप हे आपल्या वापरावर अवलंबून आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी मोबाईलचा वापर करावा. मोबाईलचे येण्यानं घडत आहे संवाद. कसे दूर राहू नये उमलत आहे पडदास. मोबाईलचे येण्यानं घडत आहे संवाद. कसे दूर राहू नये उमलत आहे पडदास. आठवड्यातून एक दिवस मोबाईल शिवाय राहण्याचा प्रयत्न करावा. गरजेपुरता योग्य कामापुरता वापर करावा. मोबाईलचा गुलाम बनू नये. झोपण्यापूर्वी मोबाईल पाहिल्याने शांत झोप लागत नाही, आरोग्य बिघडते. मोबाईलचा गुलाम बनू नये. झोपण्यापूर्वी मोबाईल पाहिल्याने शांत झोप लागत नाही, आरोग्य बिघडते. शेवटी सांगावेसे वाटते, तंत्रज्ञान चांगले की वाईट हे आपण कसे हाताळावे यावर ठरते.
कसे हाताळतो यावर ठरते. मोबाईलला आपला मालक बनू देऊ नका, तर तो एक सेवक म्हणून वापरा. मोबाईलला आपला मालक बनू देऊ नका, तर तो एक सेवक म्हणून वापरा. मोबाईलच्या फायद्यांचा लाभ घेऊन तोट्यांपासून दूर राहूया आणि एक सदृश्य समाज घडवूया. जाता जाता एवढेच म्हणे, मोबाईल वापरा गरजेपुरता, कशाला उगाच अडकून राहता. मोबाईल वापरा गरजेपुरता, कशाला उगाच अडकून राहता. धन्यवाद.